टीका करणे. आम्ही काम करतो. आपण बघितलं असेल, आम्ही रात्री 2 वाजता असेल, रात्री 1 वाजता असेल, आम्ही फील्डवरती असतो. नागरिकांच्या सूचनाचा त्या ठिकाणी सन्मान करून जिथं आणि दुसरी गोष्ट अशी की काल 12 वाजेपासून काल पूर्णपणे आदित्य ठाकरे साहेबांची काही मुंबईची टीम होती नाशिक शहरामध्ये. खड्डे कुठे आहे याची माहिती ते जमा करत होते. आणि आजचा जो त्यांचा दौरा होता, जी मला माहिती आहे ती दुपारी 12 ते दुपारी 4 पर्यंतचा त्यांचा दौरा होता. साहेबांचा दौरा, आदित्य साहेबांचा दौरा हा मला असं वाटतं 12 ते 4 होता. मग 1 तासामध्येच का आवरला? 1 तासामध्ये तुमचे खड्डे पाहून झाले का? मग नेमकं खड्डेच बघण्यासाठी साहेबांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं का? तर मला असं वाटतं आहे की नाशिक शहर हे मोठं शहर आहे. नाशिक रोड भाग आहे, पंचवटी आहे, सातपुर भाग आहे, सिडको आहे, मध्य नाशिक आहे, पश्चिम नाशिक आहे. या ठिकाणी सुद्धा आपण जाऊ शकला असतात. याचा अर्थ मी तुम्हाला सकाळी सांगितलं की जे खड्डे पडलेले होते त्यामध्ये साधारणतः 15,000च्या आसपास खड्डे हे प्रॉपर त्या ठिकाणी बुजवले गेलेले आहे. आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये 15 ऑगस्टच्या माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यांनी सन्मान्य अधिकाऱ्यांना, महापौरांना, आयुक्तांना या ठिकाणी आणि प्रमुख अधिकाऱ्यांना बोलून सक्त त्याच्या ठिकाणी वॉर्निंग देऊन सांगितलं की 15 ऑगस्टच्या आत हे सगळे खड्डे बुजले गेले पाहिजे. याचा अर्थ त्यांनी 1च तासात दौरा आटोपला, म्हणजे त्यांना कुठेही खड्डा शोधून सापडला नाही.